नमस्कार मित्रांनो, एक तुमच्यासाठी नवीन योजना घेऊन आलेलो तर डिझेल पंप सबसिडी योजना 2025। तर यामध्ये तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर डिझेल पंपसाठी तुम्हाला किती सबसिडी तर मिळणार आहे, कोण यासाठी पात्र राहणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, बेसिक माहिती या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर डिझेल पंप सबसिडी योजना आता सुरू झालेली आहे। तर शेतकऱ्यांच्या पिकासाठी सिंचनासाठी डिझेल पंपाचा खरेदीसाठी तुम्हाला 50% अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाते। तर आता ही जी योजना आहे महाडीबीटी वरती सुरू झालेली आहे। तर महाडीबीटी वरती फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला 50% अनुदान योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे। तर आजपासून जे काही याचे जे काही फॉर्म आहे तिथं सुरू झालेले आहे। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अधिक वीज मिळालेली नसेल तर अशी शेतकरी किंवा त्यांना अधिक वीज कनेक्शन मिळालेलं नसेल तर यासाठी तुम्ही जे अर्ज करून डिझेल पंप जे काही सबसिडी या योजनेच्या अंतर्गत तुम्ही जे फॉर्म भरून हे डिझेल पंप यामध्ये मिळवू शकता। तर भरपूर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथं घेतलेला आहे। तर त्यामध्ये डिझेल पंप बसवण्यासाठी जे की तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत 50% अनुदान इथं देण्यात येते। तर शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन व्हावं याकरिता या योजनेचं मेन उद्दिष्ट आहे। तर जे की तुम्हाला हे जे ऑनलाईन करण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे हे जो अर्ज आहे ते ऑफलाईन नसून ऑनलाईन आहे। तर यामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे सिंचन व्हावे याकरिता डिझेल पंप खरेदीसाठी शेतकऱ्यांना 50% अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाते। राज्यातील शेतकऱ्यांना सामाजिक तसेच आर्थिक जे की उद्देशाकरिता ही जी योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे, जे की सतत जे की पिकाचे होणारे जे की नुकसान टाळण्याकरिता या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। तर याबद्दल जर तुम्हाला काही शंका वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर डिझेल पंप योजनेअंतर्गत जे काही अनुदानाची राशी आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथे जमा करण्यात येते। तर ती जी योजना आहे आता सुरू झाली आहे तर यामध्ये अनुदानाचे प्रमाण डिझेल पंपाच्या हॉर्स पंपावर अवलंबून असते। तर ते आता त्याबद्दल माहिती पाहणार आहे। सध्या योजनेत 5 HP पर्यंतच्या डिझेल पंपासाठी 15,000 रुपये, त्यानंतर 5 ते 10 HP च्या डिझेल पंपासाठी ते 20,000 रुपये, 5 वाल्यासाठी जे तुम्हाला 15,000 रुपये, त्यानंतर 5 HP ते 10 HP पर्यंत तुम्हाला 20,000 रुपये, त्यानंतर 10 पेक्षा जर जास्ती क्षमतेचा डिझेल पंप जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये 30,000 रुपये अनुदान तुम्हाला इथे मिळते। तर त्यामध्ये 5 HP साठी 15,000, 5 ते 10 HP मध्ये तुम्हाला 20,000, त्यानंतर 10 पेक्षा जर जास्त HP चा घेत असाल तर 30,000 रुपये तुम्हाला अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाते। डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत जे की शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे सिंचनाकरिता डिझेल पंपासाठी वापरण्यात 50% अनुदान इथं दिले जाते। त्याचप्रमाणे यासाठी जे की अर्जदार हा शेतकरी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी जर असेल तर या योजनेसाठी पात्र ठरणार आहे। त्यानंतर यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे जे की तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेले आहे, आधार कार्ड लागणार आहे, आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, 712-8, त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे लागणार आहे, ईमेल ID दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल, बँकेचा तपशील म्हणजे बँकेचं पासबुक तुम्हाला लागणार आहे। त्याचप्रमाणे जर तुमचं क्षेत्र सामायिक असेल तर हरकत प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जे की डिझेल पंप अनुदान योजनेच्या अंतर्गत। जर यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर आता ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत। तर कृषी यांत्रिकीकरणामध्ये हा जो अर्ज आहे ते तुम्ही कृषी यांत्रिकीकरणामध्ये तुम्हाला हे अर्ज इथं सादर करायचा आहे। तर तुम्हाला जर यासाठी जर काही अडचण जात असेल व तुम्ही जर अधिक या योजनेसाठी पात्र ठरलेला नसेल तर भरपूर जणांनी अर्ज करून ठेवलेले आहे परंतु त्यांचे अर्ज अधिकही मंजूर झालेले नाहीत। तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, महाडीबीटी वरती नवीन फॉर्म नवीन रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे, त्यानंतर माहिती चुकीची जर भरली, जर तुम्हाला संमती येत नसेल तर संमतीपत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे, त्यानंतर जी की पहिली स्टेप तुमची डॉक्युमेंट्स अपलोडची, जसं तुमचा फॉर्म इथं अप्रूव्ह होईल किंवा छाननीमध्ये जाईल तर सर्वात पहिले तुम्हाला जे काही ऑप्शन आहे डॉक्युमेंट्स अपलोड, तर त्यामध्ये तुम्हाला 712-8 बँकेचं पासबुक, आधार कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट, जे की तुम्ही कास्टमधून जर बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नाहीतर तुम्हाला 712-8 आधार कार्ड, बँकेचं पासबुक हे डॉक्युमेंट्स पहिल्या स्टेपला अपलोड करायचे। दुसरी स्टेप म्हणजे जे की बिल, जे की तुम्हाला GST नंबर टाकून GST बिल तिथं अपलोड करायचं आहे, जे की तुम्ही घेतलेलं असेल, डिझेल पंप घेतलेला असेल किंवा ट्रॅक्टर घेतलेला असेल, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला GST नंबर टाकून ते बिल अपलोड केल्याच्या नंतर येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये याची जी काही अनुदानाची रक्कम आहे
जी की तुम्हाला इथे ठरवलेली आहे। तर त्यामध्ये 15,000 असो किंवा 35,000 असो, 30,000 असो, जी की तुम्ही पंप घेतलेला आहे त्यानुसार तुमचे जे की 50% अनुदान ते तुमच्या खात्यामध्ये, तुम्ही जे की त्यामध्ये पासबुक जोडलेलं असेल डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथे जमा करण्यात येते। तर अशाच योजनेच्या माहितीसाठी व अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेट्ससाठी थँक्यू।